नाही, कारण 10-20 वाकडे तिकडे वाटतात. 30 वर्षापर्यंत हमाली ज्यांच्या वडिलांनी या ठिकाणी केली ते आई सुद्धा सुरेखाताई शेतमजूर म्हणून काम करतात. दुसरा प्रकाश म्हणून त्यांचा भाऊ आहे, तो सुद्धा हमाली करतोय. कुठलाही खाजगी क्लास न लावता स्वतः मेहनत करून वडिलांची हमाली बंद करण्यासाठी MPSCचा अभ्यास करून PSI पदाला या ठिकाणी गवसणी घातलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आणखी एक वैशिष्ट्य झाले. बिरुदेव ढोणेकर काय नावाचा मुलगा, ते फेसबुकवरती मी पाहिलं, मला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटलं. अरे, मेंढ्या सांभाळणारा, अगदी सांभाळणारा तो मुलगा, त्याचा सत्कार झाल्याच्या नंतर सुद्धा स्वतः ते कबूल केलं की मी स्वतः मेंढपाळ आहे. पण ते मेंढपाळीमध्ये आणि कसल्या प्रकारचा क्लास नाही, कुठलं काही नाही, तरी सुद्धा तो ढोणे नावाचा मुलगा, बिरुदेव नाव आहे त्याचं, बिरोबा हे आपलं सर्वांचं आदरस्थान आहे. देव आपण सगळ्यांना मानतो, त्यातलं एक बिरोबा देव आहे. त्या बिरोबा देवाचंच नाव त्यांना आहे. आणि तो मुलगा अक्षरशः राज्यामध्ये त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कौतुक या ठिकाणी होतंय. आता आपल्या गावचे परिचय असल्यामुळं साहजिकच आहे, आपल्या सगळ्यांनाच कौतुक आहे. परंतु हा जो कौतुकाचा सोहळा तुम्ही ठेवलेला आहे, मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो की ही जे मुलं शिकलेली आहेत, एक 2001 ते 2004 इथं शाहेद उपाय संदीप आहे, डॉक्टर साहेब आहे, अशोक आहे, सालार भाई आहे. मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपले कोणतेही मतभेद असू द्या, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेत ते काय मतभेद येऊन देऊ नका. जिल्हा परिषदेची शाळा हे एक मंदिराचं जागा आहे, याला मंदिराचा दर्जा द्या. ते बघा, सगळेच्या सगळे मुलं, आपण म्हणतो इंग्रजी शाळा शिकलं पाहिजे, आमचं शिकलं पाहिजे, टाय घातला पाहिजे, आमच्या पोराने सॉक्स घातले पाहिजे, बूट घातले पाहिजे, आणि तेच रेन कम अगेन एवढं आलं की आपलं ज्ञानदेवराव आम्ही खुश होऊन जातो. तसं या ठिकाणी माझं मत आहे की त्या खुशीपेक्षा ही खुशी मोठी आहे. ही जेवढी यादी आहे ह्या मुलांची, ही सगळीच्या सगळी जिल्हा परिषदेच्या शाळेचं बाय प्रॉडक्ट आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचं बाय प्रॉडक्ट हे मोठं आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लक्ष द्या. आता 2001 ते 2004 व्ही रमणी साहेब नावाचे आयुक्त या मराठवाड्याला होऊन गेले. त्या आयुक्तांनी एक पॅटर्न आणला होता आणि त्या पॅटर्नवरती मी बारीक लक्ष दिलं होतं त्यावेळेस. आणि तो जो व्ही रमणी पॅटर्न होता शाळेच्या बाबतीतला, त्याचे बरेचसे परिणाम आता दिसत आहेत. मी आता निवडणुकीच्या अगोदर पुण्याला एक कार्यक्रम घेतला होता आणि तिथं गेल्याच्या नंतर मी भाषण केलं. तर खरोखर 2001 ते 2004च्या दरम्यान जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारे अनेक मुलं माझ्याकडे आली, म्हणजे आम्ही IIT झालो, इथं IT क्षेत्रामध्ये आहोत, आम्ही अमुक झालो तमुक झालो, आणि सांगायला लागले. म्हणलं कसं काय? ते मी बरोबर भाषणात बोललो, ते म्हणले बरोबर आहे, आम्ही त्याच वेळेस पहिली दुसरीला होतो, काही जण तिसरीला होते, कोणी चौथीला होते. आता आपल्या पंकजींचं 2001 पहिली झालं, पण 2002ला 100% ते दुसरीला कोणत्या ह्या वर्गामध्ये असतील. आणि रमेश पण इथं आहे, शिंदे सर आहे. रमेशने बराच कालावधी मला वाटतं इथं त्यावेळेस घालवला. रमेशराव नागरगोजे आपले आता रिटायर झाले, परंतु त्यांनीही त्या कालावधीमध्ये इथं बऱ्यापैकी काम केलं. 18 वर्ष शिंदे सरांनी काम केलं. म्हणजे याचा रिझल्ट गोरगरिबाचे नेत्र या मोठ्या पदापर्यंत, आता उद्याच्याला हे IPS होतील, IRS होतील, या क्षेत्रापर्यंत ही मुलं जाऊ शकतात. आमच्यातलं सुद्धा कोणीतरी. आणि बुद्धिमत्ता ही पैशावाल्यांच्या घरात जात नाही, बुद्धिमत्ता ही गरिबाच्याच घरामध्ये जन्म घेते. आजही गरिबाच्याच घरामध्ये जन्म घेते. फार पैशावाल्यांची लेकरं कुठे या क्षेत्रामध्ये जायला नानो करतात.
तसं आमचं सूर्यकांत गिरते साहेब सुद्धा सामान्यच माणूस, कारण डॉक्टर माणूस म्हणजे काय फार मोठा माणूस नसतो. त्यांचा मुलगा सुद्धा आता या परीक्षेमध्ये पास झालाय आणि पास होऊन आता ही मुलं देशसेवेमध्ये काम करणार आहेत. तर माझे जे लहान लहान मुलं आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेचे असतील, इथले महात्मा गांधी विद्यालयाची मुलं असं जे भाषण ऐकलेलं आहे, या भाषणाकडे लक्ष द्या. आमच्या भाषणाकडे कमी लक्ष द्या, पण या मुलांच्या भाषणाकडे लक्ष द्या. त्यांनी कष्ट घेतलेले. हार्डवर्क हा शब्द पंकजींनी इथं वापरला, सुशीलने वापरला. तसं आयुष्यामध्ये आणि मोबाईल, आई वडिलांना सुद्धा माझी विनंती आहे की वयात येणाऱ्या मुलं आणि मुलींच्या हातामध्ये रात्रीच्या वेळी मोबाईल जाऊन देऊ नका. मोबाईल आपल्या स्वतःच्या हातात ठेवा, नाहीतर आपल्या मुलीचा डायरेक्ट तामिळनाडूचा कोणीतरी मित्र होऊन बसतो आणि नंतर कळतो. हे असलाही त्याच्यामध्ये होऊन देऊ नका. आणि मुलांना माझी विनंती आहे, ऑडिट हा शब्द वापरला त्यांनी, मोबाईलचे व्यसनी होऊ नका. मोबाईलमध्ये अजिबात हे करू नका. आणि आजकाल तर काय व्हायला लागले, लहान लेकरू रडायला लागलं तरी आई त्याच्या हातात मोबाईल देते नियमाप्रमाणे, आणि ते मोबाईल मध्ये बघितलं की गप्प बसतोय. असं माझा एक मित्र आहे समीर म्हणून, मुस्लिम समाजाचा माजी नगरसेवक राहिलेला आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये असं झालं की ते पोरगा आबाजान आम्हीजान म्हणायला लागलो होतो, पण या मोबाईल देण्यामुळं ते आबा विसरलं आणि आम्ही विसरलं, सगळंच विसरून गेलं, बोलायचंच बंद झालं. आता त्या मुलावरती पुण्याला ट्रीटमेंट चालू आहे. कशासाठी? परत बोलायला येण्यासाठी. कारण ते आई बाबा म्हणायचंच विसरून गेलं. इथपर्यंत परिस्थिती खराब या मोबाईलने होते. म्हणून मुला मुलींना माझी विनंती आहे, जिल्हा परिषदच्या शाळेत काय असतील, माध्यमिक शाळेत काय असतील, मुला मुलींनो मोबाईलचा वापर फक्त काही क्षणापुरता करा, जास्त वेळेत नाही. आईंना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा जेवढं योग्य आहे तेवढं मोबाईल मधलं घ्या. वडिलांना माझी विनंती आहे की आपण स्वतः जेवताना जरी मोबाईल फिरवत बसलो आणि आपल्या लेकराशी बोललो नाही तर ती लेकरं एकलकोंडी होतात. म्हणून मुलांकडे सुद्धा लक्ष द्या. आजकाल असं झालंय, घरात 4 माणसं जेवत असले तर 4 वेगवेगळ्या फोनवर बोलते. कुटुंबाला बोला ना, चारी कड. आणि कोणी जर कॅमेरा काढून घेतला तर लोक म्हणते ही 4 एडी एका घरात कसं काय राहतात. असं सुद्धा परिस्थिती व्हायला लागलेली आहे. म्हणून आपण आपल्यावरती ओळखा, आपल्या लेकरांच्या देखत कुटुंबाला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढ्या वेळेपुरता मोबाईल थोडासा सायलेंट राहू द्या. तेवढा वेळ कुटुंबाला द्या, लेकराला द्या. मुलांना सांगा, बाबा शाळेतून आलास तू काय काय शिकवलं शिक्षकांनी, आज तुला होमवर्क दिलाय का, आणि दिला असलं तर त्याच्याकडनं पूर्ण करून घ्या. आई वडिलांनी करून घ्या. कारण काबड कष्ट आपण करतो, दिवसभर कामात रानावानात हिंडून आल्याच्या नंतर मानसिकता होत नाही, पण तरी सुद्धा थोडासा वेळ कुटुंबातल्या लेकरांना द्या. जर लेकरांना वेळ दिला तर त्याचा रिझल्ट असा दिसेल. हा स्टेजवरती जो रिझल्ट दिसतोय हा अतिशय सुंदर आहे. म्हणून आता परत आपल्या मतदारसंघामध्ये नंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता जरेवाडी पॅटर्न लागू केलेला आहे. तर माझी ग्रामस्थांना विनंती आहे, आसपासचे आता डोंगरीचे सरपंच इकडे बसलेले आहेत, शेजारच्या गावचे प्रमुख मंडळी दिसत आहेत, सगळ्यांना माझी विनंती आहे की त्या म्हणजे माऊली खाली बसलेले आहे, प्रकाश दादा इकडे बसलेले, जिल्हा परिषदेच्या आणि किरण शिंदे पाटील पण मला दिसले, त्यांनाही खालीच बसवलंय. आज काय फारसं सत्कार समारंभ कोणाचे नाही. माझी विनंती की आता केंद्र सरकारने निपुण भारत नावाची मला वाटतं ती पण एक योजना आणलेली आहे, फार चांगली योजना आणली. माननीय देशाच्या पंतप्रधानांचं त्या बाबतीमध्ये आभार मानलं पाहिजे. आणि PM श्री सुद्धा शाळा आता काही होत आहेत आणि CM मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सुद्धा CM श्री काही शाळा चालू केलेल्या आहेत. या सगळ्या बाबीवरती आपण थोडंसं लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. शिक्षणामध्ये खूप बदल होत आहे आणि आता माझी स्वतःची प्रायोरिटी जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडीच्या खोलीकडे मी देणार आहे. कारण माझ्याच मतदारसंघामध्ये
मधल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बाकीचे सगळे कामं झाली, पण जिल्हा परिषदेच्या शाळेकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष त्या ठिकाणी झालेले आहे. शाळेला नीटनाटक्या खोल्या नाही, अंगणवाड्या कुठंतरी मंदिरात भरताय, कुठंतरी म्हणजे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भरताय, किंवा एखादी शाळा खोली जिल्हा परिषदची शिल्लक असली तर त्याच्यातच भरताय. अशी सुद्धा एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याच्या बाबतीत आपण निश्चितपणे या ठिकाणी लक्ष देऊ. आणि हे सगळेजण जे स्टेजवरती बसलेले आहेत, या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही गरिबीमधून आलेला आणि उद्याच्याला सुद्धा तुमच्या पुढे ज्यावेळेस जे पद मिळेल तुम्हाला आणि त्या पदावरती काम करीत असताना एकदम कडक कपड्यातला माणूस आला आणि एकदम कळकटलेल्या मळकटलेल्या माणसाचा जर आला आणि त्याच्यावरती जर त्याच्या हक्कावरती गदा येत असेल, त्याच्यावरती अन्याय होत असेल, तर तुमची बाजू, तुमचा न्याय हा गरिबाच्या बाजूने लागला पाहिजे. कळकटलेल्या माणसाच्या बाजूने न्याय तुम्ही दिला पाहिजे. जे पद भेटेल त्या पदामध्ये गरिबाची बाजू घ्या, गरीब माणसाची बाजू घ्या, कळकटलेल्या मळकटलेल्या माणसाची बाजू घ्या. जे पांढऱ्या कपड्यावाले आहेत त्यांची बाजू घेऊ नका. मी राज्यमंत्री 18च महिने होतो, पण माझ्या राज्यमंत्री पदाच्या काळात मी महसूल राज्यमंत्री असताना ज्यावेळेस माझ्या समोर 2 माणसं यायची, एकदम पांढऱ्या कपड्यावाला आणि कळकटलेल्या कपड्यावाला, तर मी कळकटलेल्या कपड्यावाल्याच्याच बाजूने निर्णय द्यायचे. तो मला येऊन म्हणायचा. मी धन्य झालो. तहसीलदारापासून इथपर्यंत कमिशनर पर्यंत मी हरत आलो, पण तुम्ही मात्र माझ्या बाजूने न्याय दिला. माझी बाजू ही खरी होती. असे बरेच निर्णय मी देत गेलो. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे कोणाला PSI पद भेटेल, कोणाला IPS भेटेल, IAS भेटेल, त्या पदांमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम कराल त्यावेळेस गरिबांची निश्चितपणे घ्या, एवढी विनंती या ठिकाणी मी. आपण सर्वजण पहलगाम मध्ये झालेल्या ते अतिशय दुर्दैवी आहे. आपल्या शेजारचा देश हा पिठाला महाग आहे, परंतु तो काही गप्प बसत नाही. सारख्या काड्या काही ना काही त्याचं चालूच असतात. आपल्या इथलीच काश्मीर मधले 1-2 वातावरण पूर्ण काश्मीर मध्ये जायला लागले होते. 370 कलम हटवल्याच्या नंतर तिथं दृश्य परिणाम दिसायला लागले होते. आणि तिथला देश म्हणजे काश्मीर मधले सुद्धा सगळे लोक हे सरकारच्या बाजूने किंवा त्यांच्या बाजूने बोलणार हे लक्षात आल्यावर काही ना काहीतरी अशी गोष्ट करायची म्हणून ही दुर्दैवी घटना त्या दिवशी त्यांनी केली. गोळीबार केला, माणसं मारली. जवळजवळ 26-27 माणसं त्याच्यामध्ये गेलेली आहेत. हे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेले. त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्या अशा शक्ती निश्चितपणे ठेचून काढण्याचं काम केंद्र सरकार त्या ठिकाणी करेल, परंतु आपण सुद्धा संवेदना ठेवल्या पाहिजेत. डोंबिवलीचे 3 माणसं गेली, पुण्यातली माणसं गेली, 6 माणसं महाराष्ट्रातली गेली. मी स्वतः काश्मीरला 1 वेळा गेलो होतो, पण त्याही वेळेस पाण्यानं भरलेलं होतं म्हणून गेलो होतो. एकंदरीत परिस्थिती मला सुद्धा त्या ठिकाणची माहिती आहे. परंतु फिरायला गेलेली, 6 दिवसापूर्वी लग्न झालेली, कुणी लग्नाचा वाढदिवस साजरा करायला गेले, अशी माणसं बाया माणसाच्या देखता डोक्यात गोळ्या घालून हे माणसं मारतात. हे मानवी कृत्य नाही, अमानवी कृत्य आहे. आणि सगळ्यात वाईट हे आहे की धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात. याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही. हे कुठल्या धर्माचे, काय धर्माचे, ते धर्माचे नाहीतच. या असल्या चित्रविचित्र ज्या अवलादी आहेत यांना मारणं गरजेचं आहे. अनेक दिवसापासून आपल्यावरती त्यांनी हल्ला केलाच नव्हता, परंतु आता मात्र हल्ला केला. तर या हल्ल्याचा निश्चितपणे सगळ्या लोकांना चीड आलेली आहे. सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे की याचा कुठेतरी बदला घेतला पाहिजे. निश्चितपणे केंद्र सरकारने त्याच्या बाबतीतला निर्णय केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण सर्वजण मिळून पकडूया. पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि
हा जो कार्यक्रम ठेवला नायगावच्या ग्रामस्थांचं, तुम्ही वेगवेगळा वेळ दिलता, अशोकरावने वेगळा, सरपंचाचा वेगळा, शाहीबाईचा वेगळा. अरे मी म्हणलं असं करू नका, आपल्या गावात तर ते सगळ्यांनी मिळून आता हा कार्यक्रम केला, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि 3 महिने डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की मी 3 महिने या ठिकाणी वेळ देईल, खरंच द्या. आणि इथं ज्यावेळेस नायगावच्या मुलांना वेळ द्या, त्यावेळेस निवडक काही मुलं इथंही वेळ द्या, डोंगरीच्या गुरुकुलमध्ये थोडासा वेळ द्या, अशी माझी विनंती राहील. डोंगरीचं गुरुकुल आणि सुशीलजी गीतेंना सुद्धा विनंती करेल की तुम्ही या परिसरात जर आले, आमच्यापेक्षा तुमचं महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही मुलांना वेळ द्या. आणि मुलांना वेळ देत असताना असं सांगा, आपलं केंद्र आहे, केंद्रातल्या सगळ्या शाळा बोलवा, त्यांना एकदा तुमचं भाषण ऐकवा. तुम्ही दुसऱ्या केंद्रात या, आम्ही तशी तुम्ही वेळ द्या, आम्ही तुमची सुद्धा सोय करू. एका केंद्रातली मुलं आपण एकत्र करू आणि त्या मुलांच्या पुढे इन्स्पायरेशनसाठी हे उद्याच्याला IPS होणारे मुलं जे IAS होणार जी झालेली, या मुलांची भाषणं जर त्यांच्या पुढे ठेवली तर त्या मुलांना त्याच्यातून निश्चितपणे स्फूर्ती मिळेल. आणि त्या स्फूर्तीच्या जीवावर पुढचे आमचे कोणाचंही लेकरू असो ते जर पुढं आलं तर आम्हाला त्यात आनंद होईल. म्हणून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. आम्हाला ज्या ज्या वेळेस डॉक्टर संदीपजी तुमचा वेळ मिळेल, पंकजीचा वेळ मिळेल आणि सुशीलचा वेळ मिळेल, त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगा आणि निश्चितपणे तुमची या ठिकाणी कार्यक्रम ठेवू. कारण तुमचं भाषण लोकांच्या पेक्षा, आमच्या मोठ्या लोकांच्या पेक्षा बाल मनावरती परिणाम करणारं राहील. म्हणून बालकांना तुम्ही वेळ द्या, एवढीच विनम्र विनंती करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो.